ओ भाऊजी हा बोला ना. अहो कुठं चालले इकडे या. चाललो होतो आईस्क्रीम खायला त्या तिथं. अयो बसा इथं. आईस्क्रीम खायला चालले. हा मग तुम्हाला असं वाटत नाही का कधी तुमच्या वहिनीला आईस्क्रीम आणून द्यावी म्हणून? हा वाटतं वहिनी पण ती तुमचं हे कसं आहे काय झालं? आता ते घरी दार दार रगत किती उठली काय दादाला? काय नाही दारातून जायचं म्हणलं तरी बघतो बाबा तू काय आता बोलावं काय. बघ इकडं चिटका की घ्या मुक मुकत घेत असं काय बोलतो ना का तू उठ इथून कशाला आलास रे माझ्या काय का म्हणलं होतं ना तुम्हाला असं आहे. अहो मी बोलून घेतलं त्यांना ते तुला सवयचंय आला गडी की घ्या बोलून. कोणाला घेतलं आतापर्यंत बोलून? तुम्ही नीट बोला बरं का, सांगून ठेवते. नाकात बोट घालते काय मग? शी गो खायचं ते खायचं आणि परत तोंड पुसून बसायचं. हा हे असलं अजून काय कसं येऊ तुमचं उठ पळ घरी तुझ्या. बसलं निवारायला बसून ऊन तानाचं काय कळतं का नाही तुला काही? इकडं काय घर जळाले का पत्र उडून गेले? बसून दे ना. काय बसून दे ना. हाय, अवघड आहे आता माझ्या दारात बसून मला आता सांगतोय मी तुला उठ म्हणून. जातो थोड्या वेळाने ऊन उतरल्या आता. इथं काय गरम पंचायती चावडे बिवडे काय तवा बसायचं तवर तू बसायचं. सदस्य नाही का ग्रामपंचायतचा? मग का घरात आला काय? हा? अरे मग आज काम जाऊन धंदे बसतो बघावं का? लागतात बाबा. आज जाऊन बसतो का? हाय का इतकं लय मग काय इतकं तुम्ही नसतं जरा गाड्या तुमच्या आधी. मनाला पटन असं तुझं बोलत जा. उतरव घरात. नसते जात मी घरात. काय या चोरी परतवंडे, चोरी केली काय? काय केलं काय? तू कशाला चोरी करशील? तुला हे सगळा खुल्यावर कारभार लागतोय. हा अरे सरपंच असताना आता गावाचा विकासच केला असता. वट. मग भाऊजी यांचं काय म्हणावं नका घेत जाऊ. नाही, नाही, नाही. तुम्ही येत जा. भाऊजी महिना का म्हणाव घेऊ मी जातो घरात. बघा तुमचं काय ते. लय अवघड गाड्या तुझं इथं या इतकं भाऊजी, नसतं या ते. सर इथं या भाऊजी. एक इथं. तिथं बसू का मांडी बसू पार काय बोलतो का तू हाय का? मग आता तू बोलतोच तसा. आता तू उठशील का काय वाळव्या बिळव्या लागल्या तुला? उकी घरात. काय तुम्ही बोलत असताना तुम्हाला बरं वाटतं का काही बी बोलायला? कसं बरं का तरी वहिनी आलं, हा? ही याला चूक झाली याला पद देऊन पुढल्या बोट. पुढल्या वर्षी पदच तुम्हाला मी भरतो फॉर्म तुमचा. फॉर्म फॉर्म म्हणते त्याला फॉर्म नाही. हा फॉर्म भरतो मी सरपंच केलं तुम्ही डायरेक्ट. ह्यो ह्यो असला नवरा अहो घराच्या बाहेर पडायचं म्हणलं तरी मला जीवावर हे त्याच्या जीवावर येतं. त्याच्या बापाला 1012 म्हणलंय. याचं द्या बरं का कसलं का व्हायला लग्न नावने दुसऱ्याच्या घरात धुंडाळीत आहे म्हणून. तुला तर लय बाऱ्या म्हणलंय मग दी मिवनी काय मिवनी. अरे मी हागली तरी गुरे हागण इतका तर काळायस तू शी लागला. अहो जरा नीटनेटकं बोलत जा. उठ तू पटत नाही तर घरात जाऊन बस म्हणलं तुला 1012. कसं आहे महिने वहिनी ह्याच्या मनात काय मग पाप. हो अहो जसं माणूस स्वतः असतं. तांदळाचा ना बाबा. हा. ती मला चांगलं माहिती कळलं का? त्याच्यामुळेच आता आपलं जुनं मला माहिती ना सगळं मला घेऊन जात होता तिथं. गुळाची ढेप का वावी मुंगळ्यापासून लांबच ठेवीत माणूस का बेळाव नेऊन ठेवीत? लांब ठेव तर मान्य आहे. सांग मला तू. हा अरे. मला लागला बेचे पाडे शिकवायला. आम्ही उलटी उजळणी म्हणून म्हणून बेजार झालो. आणि मला ते दुधाची राखण करायला बसत तवा लय गोड लागत होत नाही, तुला. नाही. तारीच्या खाली जा, तारी थांबा, दूध उतरत भाऊजी. होता. माग घे. भाऊजी सरळ ह्यांना काहीच जमत नाही. ह्याला उलटी उजळणी बी उलटीची ते सगळंच उलट येतंय. हा अहो आता काय सांगायचं तुम्हाला ती गर्दरात उतरायचा आणि मला तालीव बसवायचा. कुणी आलं की हाका मार म्हणून काय सांगायचं आता. टेंबान राखेल सगळं संगच घेऊन यायचं. ते कोण की तिथे कोण की काय सगळं सांगायचं आता. तू वर पळला आणि दुसऱ्याला वर पळव. लय अवघड आहे मग तुझं जाऊन दे आता. उठ जा बरं तुझ्या घरी तू. मला नाही जायचं कटरा आलाय बसणार मी आता सदस्य आहे. बोलवलंच कशाला होतं म्हणे ह्याला? बसायला बोलवलं होतं. काय झालं? काय घराच्या बाहेरचे आहेत का? तुमचाच भाऊ असेल ना, बोलले म्हणून काय जागा झालं? उखाडलेला ही उखाड तुला काय माहिलं? ही उखाडलंय सारवून घ्यावा. घरात फरशी पुसावा. द्यावा शेण आणून. हा शेण आणून द्यावा ती बी चुकी ना. हा अहो वहिनी हिथं काय तुम्हाला शेणानं नाही देत तिथं पार पाणी आणि सगळं पार सांडू लागत होता वतू लागत होता पार. काय म्हणतो तू हितलं आणि तिथलं काढूच नको ना. हा. हा? तुला खायची तिथलाच खा ना. तू कशाला चार जागेवर धुंडाळी तू? मग खायला चालू आहे मी. हा वहिनी आणा होता वाढून. हा ताट वाढून. आणि तू जा ना घरात. तू बघू नको इकडे त्याकडे बघू नको. ए तिकडे बघ रे. तुला बोलायचं ना तिकडे तोंड करून बघ. अरे देवा असं काय तुला ही झालंय? काय झालंय म्हणजे? पिसाळलेलं कुत्र चावलंय सकाळी तुला माहित नाही? बघू नको तिकडे तिकडे बघ. आणि लवकर माझ्या मागे घरात ये. तुझा रे तुझ्या घरी पण काम धंद्यात आम्हाला लय. कर ना काम मी बघतो सावलीला बसून कसे काम चालले तुमचे. तमाशाचा फड आहे का काय? हा आईला लवकर घरात ये.
बघा भाऊजी हा. हे बघा हे असलंच आहे बघा सदा ना कदा ह्यांचं आहे ना हा. म्हणजे मन मोकळं माणूसच नाही कसलंच दिलखुल असा कसं माणूस पाहिजे राव सदस्य केलाय त्याला आम्ही तुम्हाला म्हणून सांगते मी कुणाला म्हणत नाही बघा हा. मला ना ह्याच्या संग लग्न करून ना लय पश्चाताप होतोय लय म्हणजे लय मी तुम्हाला सांगते अक्षरशः लग्न नसतं केलं ना आयुष्यभर अशी एकटी राहिली असते तरी जमलं असतं पण ह्या माणसासोबत लग्न नव्हतं करायचं मला अजिबात चालतं का आमच्या घरी हा मी तुमची बहीण द्या मला मी तुम्हाला सांभाळतो आणि तिला सांभाळतो. अहो काय भाऊजी म्हणलं तुम्हाला सांगावं तर तुम्ही पण असं बोलायचं का मी काहीतरी सिरियस सांगते तुम्हाला मी काय चेष्टा बिष्टा करायला लागले होय अहो तसं नाही वहिनी पण खरंच मी पण सिरियस म्हणतोय असं बी माझ्या आई बघत येतच मग काय तुमची बहीण करीन मी काय चालतं. अहो ती काय माझ्या हातात आहे का ती घरच्यांच्या हातात आहे सगळं का हो भाऊजी काय झालं बघा ना वरून कसा नाक डोकल्यावर डोकतोय फडी काढून. नाही नाही खा खा तुला गो खायचा आहे गो खालची माती खायची म्हणजे तुम्ही चला आणि तुमची बहीण चला आहे का नाही. अहो मग सांभाळीन ना मी वहिनीला काय चालतं. का रे तुला का मराठी कळत नाही का काय. भाऊजी नाही भाऊजी येते मी मग येऊच नको ना बस इथं. आईला कायच करा घरा आताच कशाला येते कशाला गेला कशाला जाईल मला आला चिंटर तू कुठं रे ती तलवार. हो गप बसा सारखं बाजूला हो बस चल अयो. ऐक तर. कुठे रे ती काय थांब रे. येड हारू नको. आओ हा? हा? तुला किती बार सांगितलंय रे किती बार सांगितलं तुला? चेष्टा करत होते त्याला काय काय चेष्टा तेव्हा? करत होती हा ते भाऊजीला आता चेष्टा करायची सवय आहे पण भाऊजीने बिवजी परत त्या बांड्याला बोलली तो अख्ख्या भारताला बोल त्या बांड्याला बोलले तू सांगितलं नाही म्हणशील त्याचं काय कांड आहे ते मलाच माहिती. भारताला बोलायला हाय का इथं घराच्या शेजारी काहीतरी हाय का नुसतं वसाड पडलेला राणे राणाला त्या ढेकळाला बोलू का भारताला बोलून घेतो आणि त्याला बोललं काय आणि भारताला बोललं काय दोन्ही सारखं